मंत्री महोदय, निवेदन आलेलं नाही सर अजून. सहा आणि सातला कामगार मंत्री नाहीत आले. मंत्री अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्य 3-3 महिन्यापासून तयारी करतात, प्रश्न उत्तर लक्षवेधी लावतात. आजच अध्यक्षांनी रोलिंग दिलं, तुम्ही सगळ्या सदस्यांना 158 सदस्यांनी सह्या केल्या की लक्षवेध्या लागल्या पाहिजे. आता इकून तिकून कोरे साहेबाची लक्षवेधी लागली, त्याचं उत्तर आलं नाही. त्या खात्याचे मंत्री या सभागृहात उपस्थित नाही. किती गांभीर्याने आपण हे सभागृह चालून राहिलो अध्यक्ष महाराज? हे काय पद्धत आहे काय? मग आता सन्मान्य नाही अध्यक्ष महाराज, नाही त्या खात्याचे कॅबिनेट राज्यमंत्री तर असले पाहिजे ना. मग आता याचं उत्तर लक्षवेधी क्रमांक 3 4 मंत्री महोदयांनी सांगितलं की सगळ्यात शेवटी माझी लक्षवेधी ठेवा, दुसऱ्या कामकाजामध्ये आहेत. आणि लक्षवेधी क्रमांक 4 मंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे की माझी लक्षवेधी पुढे ढकलण्यात यावी. 5चा विषय अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज 5चा विषय आहे. 5चे मंत्री महोदय इथं लक्षवेधी हजर नाहीये. क्रमांक 5 ला मंत्री महोदयांना निरोप दिलेला आहे, येतील ते. आलं निवेदन पण अध्यक्ष महाराज दिलंय का? नाही पण याचं काय, याचं अध्यक्ष महाराज याचं काय, 5चं काय? 5 सांगून निवेदन दिलेलं आहे दिलंय पण त्याचं उत्तर. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष सन्मान्य सदस्य, 3 आणि 4 लक्षवेधी एकदमच पुढे गेल्या. मंत्री महोदय वरच्या सभागृहामध्ये आहेत, त्यामुळे थोडंसं यायला उशीर होतोय. निरोप दिलेला आहे त्यांना, येथील सन्मान्य अध्यक्ष महोदय. सभागृहाचा अपमान केला जाते अध्यक्ष महाराज. काय 288 सदस्य इथं लोकातून निवडून येतात. वरच्या सभागृहातले त्यांना काही जनतेचं मत पडत नाही, पण वरच्या सभागृहाचा दाखला देऊन खालच्या सभागृहाचा अवमान करणं हे काही योग्य नाही अध्यक्ष महाराज. तुम्ही समज द्या मंत्री महोदय आले, नाही तर 5 मिनिटं सभागृह बंद करा, ऍडजस्ट करा. हरीश भाऊ, नाही, लक्षवेधी अध्यक्ष क्रमांक 3 आणि 4 या दोन्ही स्किप झाल्यामुळं मंत्री महोदयांना तेवढा वेळ लागलेला आहे, निरोप दिलेला आहे, येतात मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जर सन्मान्य सदस्य सावकारांची जर तयारी असेल, ते जर प्रश्न विचारत असतील तर माझी देखील उत्तर द्यायची तयारी आहे. आपण विचारा, लक्षवेधी पुढे ढकलायची गरज नाही. या लक्षवेधीचं उत्तर देण्याची सरकार म्हणून आमची तयारी आहे. काय करायचं नाना भाऊ? अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्या आमदारांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय की संबंधित मंत्री ज्यांचे लक्षवेधी ज्या खात्याचे आहे ते आहेत नाही. आणि अध्यक्ष महाराज, स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं की मंत्र्यांना काहीच अधिकार नसतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले, तर रेकॉर्डवर म्हणालेत अध्यक्ष महाराज. आणि मग अशा पद्धतीनं ही स्थिती समजा या विधानसभेत होत असेल आणि या सभागृहाचा सातत्यानं अपमान होत असेल, ते बरोबर नाही अध्यक्ष महाराज. म्हणून ते सभागृह बंद ठेवा, मंत्र्याला बोलवा. नाही अध्यक्ष महाराज, सभागृहाची भावना आहे, सत्ता पक्षाच्या आमदारांची पण ती. उत्तर शालेय शिक्षणच्या लक्षवेधी क्रमांक 5चं उत्तर द्यायची तयारी आहे. तुम्ही प्रश्न विचारा ना. तुमचं नाही समाधान झालं तर मान्य अध्यक्ष महोदय सांगतील आम्हाला. त्याला प्रश्न विचारू द्या, आम्ही उत्तर मंत्री देतो. महोदय आलेले आहेत. आता सुधीर भाऊ, 2 लक्षवेधी आहेत, 5 शेवटचे आहेत, 6 आणि 7. 6 आणि 7 लक्षवेधी आहेत. तर 6 आणि 7 एकत्र लक्षवेधी घेऊया. दोन्ही नागपूरच्या आहेत. त्या एक नागपूर आणि एक चंद्रपूरचे आहेत. मंत्री महोदय आलेत. दोन्हीची उत्तरं कॉमनच आहेत. 6 आणि 7 एकत्र करायची लक्षवेधी. सुधीर भाऊ, मंत्री महोदय आलेत ना. अध्यक्ष महाराज, वेगळे करायचे आहे का नाना भाऊ? वेगळ्या करूया का? पातकळकर साहेबांची एकन सुधीर भाऊंची. आमचा काही आक्षेप नाही. ते लक्षवेधी 6 वाजतील, मी 7 वाजेल. पण अध्यक्ष महाराज, आम्हाला समर्पक उत्तर यावी एवढी अपेक्षा आहे.
तुम्ही एकत्रित केल्याने आमचं नुकसान नाही आहे. समर्पक उत्तरं यावी. ठीक आहे, वेगळ्या घेऊ. चला, लक्षवेधी क्रमांक